नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MPSCनं नुकताच जो नॉन गॅझेटेड पोस्टसाठी जो सिलेबस प्रकाशित केलेला आहे, या सिलेबसच्या संदर्भानं आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। त्याचबरोबर आता नॉन गॅझेटेड पोस्ट म्हणजे ग्रुप बी आणि ग्रुप सी यांची एकत्रित संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे 2023 मध्ये। त्यामुळं या एकत्रित परीक्षेचा नवीन सिलेबस काय आहे, जुन्या सिलेबसमध्ये आणि नवीन सिलेबसमध्ये नेमके फरक काय झालेत, त्याचबरोबर ही जी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ची एग्जाम आहे, ही एग्जाम नेमकं कधी होणार आहे, जाहिरात कधी येणार आहे, कोणती पुस्तकं महत्त्वाची आहे, ओल्ड बुकचं काय करायचं, त्याचबरोबर क्वेश्चन पेपर कोणते हाताळायचे आहेत, या संदर्भानं सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। ही जी परीक्षा होणार आहे, ही परीक्षा 2-3 टप्प्यामध्ये होणार आहे पदानुसार, परंतु आपला उद्देश ह्या व्हिडिओचा जी पूर्व परीक्षा आहे एकूण 10 पदांसाठी, सर्वप्रथम बघूया की MPSC नॉन गॅझेटेड ही जी सर्व्हिस एक्झामिनेशन आहे, जिला आपण महाराष्ट्र अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा गट ब आणि गट क आता असं संबोधतो आपण। त्याच्यामुळे आता असं वेगळं म्हणण्याचे काही कारण नाही की मी ग्रुप बी ची आणि मी ग्रुप सी ची तयारी करतो, त्यापेक्षा मी नॉन गॅझेटेड पोस्टची तयारी करतो असं जरी म्हणलं तर ते संयुक्तिक वाटणार आहे। तर हा सिलेबस आहे। सर्वप्रथम एक लक्षात घ्या की कोणती पदं, तसं आयोगाने आपल्याला स्पष्ट MPSCचं अंदाजित वेळापत्रकच दिलेलं आहे 2023चं। तर या पोस्टमध्ये नेमकी कोणती पदं येतात ती बघा। या 2023 मध्ये दिलेल्या वेळापत्रकामध्ये कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ची जी काही प्री परीक्षा आहे तिच्या पोस्ट बघून घेऊया आपण की कोणकोणती पदं याच्यामध्ये येतात सर्वप्रथम, आणि मग आपण अभ्यासक्रमावर चर्चा करूयात। बघा, महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त परीक्षा 2023, ज्याच्यामध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, दुय्यम निबंधक श्रेणी 1 मुद्रांक निरीक्षक, कर सहाय्यक, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, उद्योग निरीक्षक, लिपिक टंकलेखक, तांत्रिक सहाय्यक विमा संचालनालय आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक असे एकंदरीत 10 पदांची संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मध्ये एकाच दिवशी होणार आहे। जानेवारी 2023 मध्ये ॲड येईल, जानेवारी 2023 मध्ये, आणि परीक्षा जो दिनांक आहे तो परीक्षा दिनांक असणार आहे 30 एप्रिल 2023। परीक्षेचा दिनांक असणार आहे 30 एप्रिल 2023 आणि जून 2023 मध्ये त्याचा रिझल्ट लागणार आहे। त्यामुळं आपल्याला बघा आता सिलेबस पण उपलब्ध झाला, त्याच्यानंतर आपल्याला पात्रता पण उपलब्ध या अगोदरच करून दिलेले आहेत। त्यामुळे आता आपल्याला स्पष्टपणे अभ्यासाचं नियोजन करणं शक्य होणार आहे। तर सर्वप्रथम बघूया आपण की सिलेबस काय दिलेला आहे आयोगानं, परीक्षा योजना। बघा, आपण मेन्स परीक्षेबद्दल बोलणारच नाही आहोत, आपण फक्त बघणार आहोत की प्री परीक्षा कशा होणार आहेत। तर एक लक्षात घ्या, प्री एकच एक्झाम होणार आहे नॉन गॅझेटेडची, जी एक्झाम बघा प्रश्नपत्रिकेची संख्या एकच आहे, जिला सामान्य क्षमता चाचणी असं या परीक्षेचं नाव असणार आहे। एकूण प्रश्न 100 असणार आहेत। या 10 पोस्टसाठी जी एक एक्झाम होणार त्याचे 100 प्रश्न असणार आहेत, जे 100 गुणांसाठी असणार आहे, म्हणजे एका प्रश्नासाठी 1 गुण असणार आहे। जो दर्जा असणार आहे प्रश्नांचा, त्याची जी क्वालिटी असणार आहे, हा पदवीचा दर्जा असणार आहे, म्हणजे पदवीपर्यंतचे आपण असे जी लेवल आहे काठिण्य पातळीची तिची असणार आहे। माध्यम जे असणार आहे हे मराठी आणि इंग्रजी दोनही माध्यमामध्ये तुम्हाला परीक्षा उपलब्ध असणार आहे। मराठी आणि इंग्रजी माध्यमातून तुम्हाला प्रश्न वाचता येतील। परीक्षेचा कालावधी 1 तास असणार आहे आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप जे आहे ते वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचं असणार आहे। त्यामुळे तुम्हाला प्रश्न आणि 4 पर्याय दिलेले असणार आहेत। त्याच्यानंतर नकारात्मक गुणदान काय बघा, प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील। म्हणजे जर तुमचा एक प्रश्न जर चुकला तर तुम्हाला 0.25% गुण तुमचे कमी करण्यात येतील। हे मला वाटतं जवळपास आपल्या सर्वांना माहीत आहे। तर आता एकदम आपण प्रॉपर बघूया अभ्यासक्रम। सर्वात पहिले जर आपण जुना अभ्यासक्रम पाहिला दोन्ही एग्जामचा,
तर जास्त काही फरक बदल झालेला नाही बघा. हा आता मी तुम्हाला इथं हा जो ग्रुप बीचा सिलेबस आहे आणि हा ग्रुप सीचा सिलेबस आहे, दोन्ही तंतोतंत सारखाच आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे, जास्त काही फरक झालेला नाही. इथं फक्त नागरिकशास्त्र बघा, इथं जे नागरिकशास्त्र दिलं आहे ना, हे नागरिकशास्त्र आणि हे नागरिकशास्त्र, ह्या नागरिकशास्त्राचं नाव बदलून नवीन सिलेबसमध्ये राज्यशास्त्र असं नाव करण्यात आलेलं आहे. बघा इथं 5 क्रमांकाला राज्यशास्त्र असं नाव करण्यात आलेलं आहे. आणि काही थोडेसे मुद्दे, जसं पहिल्याने 7 घटक होते, तर आता त्यांनी काय केलं आहे, गणित आणि बुद्धिमापन चाचणी याला सेपरेट गणित 7 म्हणले आणि सेपरेट याला 8 बुद्धिमापन चाचणी, म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता वेगळं करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. तर थोडंसं बघूया आपण की काय काय म्हणले ते. सिलेबसमध्ये 1 नंबरला दिला आहे इतिहास, ज्याच्यामध्ये आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, म्हणजे जो जुना सिलेबस आहे तोच, इतिहासामध्ये काही बदललेलं नाही. आपल्याला आधुनिक भारत अभ्यासाचा आहे, पण विशेषतः महाराष्ट्राचा, म्हणजे आधुनिक भारतातल्या जेवढ्या संकल्पना आहेत, म्हणजे समजा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर महाराष्ट्रात झालेली अधिवेशनं, क्रांतिकारी चळवळी तर महाराष्ट्रातल्या क्रांतिकारी चळवळी, त्याच्यानंतर आदिवासी शेतकऱ्यांचा चळवळी तर महाराष्ट्रातल्या आदिवासी शेतकऱ्यांच्या चळवळी, 1857चा उठाव तर महाराष्ट्रातला 1857चा उठाव आणि त्याचा संबंध, म्हणजे जास्तीत जास्त महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आधुनिक भारत आपल्याला अभ्यासायचा आहे. भूगोल, महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान अक्षांश रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, म्हणजे महाराष्ट्राच्या भूगोलाचा डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. नंतर भारताच्या आणि जे जनरल जिओग्राफीचे टॉपिक आहेत, जसं जिओमॉर्फॉलॉजी त्याला आपण भूरूपशास्त्र म्हणतो, क्लायमॅटॉलॉजी आपण त्याला हवामानशास्त्र असं म्हणतो, ओशिनोग्राफी आपण त्याला सागरशास्त्र असं म्हणतो, आणि बायोजिओग्राफी आपण त्याला जैविक भूगोल म्हणतो. या भूगोलामधल्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या पण आपल्याला क्लिअर करणं गरजेचं आहे. म्हणजे साधारणपणे आपण जर बघितलं तर तोच क्रायटेरिया असणार आहे. साधारणपणे 14-15 प्रश्न आपल्याला परीक्षेला एका विषयाचे विचारणार आहेत. आता गणित आणि बुद्धिमापनचं कसं आहे ते आपण पुढे बघूया, काय काय होऊ शकतं बदल. अर्थशास्त्र, भारतीय अर्थव्यवस्था आणि शासकीय अर्थव्यवस्था काही बदल झाले नाही. उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, मुद्रा, राजकोषीय नीती, शासकीय अर्थसंकल्पामध्ये लेखा परीक्षण विभाग इत्यादी. चालू घडामोडी पण काहीच नाही. जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील, म्हणजे आपल्याला 3 टप्प्यामध्ये चालू घडामोडीचा अभ्यास करावा लागेल. बघा फक्त इथं एक बदल झाला, नावात बदल. पहिल्यानं नागरिकशास्त्र ना, विद्यार्थ्यांना असं वाटायचं किंवा फक्त नागरिकशास्त्राचा अभ्यास करायचा आहे. पंचायत राजमधल्या ज्या काही व्यवस्था होत्या, ग्रामीण आणि नागरी पंचायत राजमधल्या जे म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत राज, त्यामुळे विद्यार्थी कन्फ्यूज व्हायचे. कदाचित आयोगानं आता स्पष्ट राज्यशास्त्र हा शब्द लिहिलेला आहे, म्हणजे याच्यामध्ये पण सेम आपल्याला राज्यघटनेचाही अभ्यास करावा लागेल, राज्यशास्त्रामधला आपल्याला राज्यव्यवस्थेचा पण अभ्यास करावा लागेल, म्हणजे लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपतीची निवड, न्यायव्यवस्था आणि पार राज्यामधल्या पण विधानसभा, विधान परिषद, राज्यपाल आणि जे काही बेसिक आहे आपलं पंचायत राज व्यवस्थासुद्धा त्याच्यामध्ये येऊ शकते. खरं तर आपल्याला जेव्हा आता एक पेपर होईल 2023चा त्याच वेळेस आपल्याला कळून येणार आहे. म्हणजे जे विद्यार्थी पूर्वीपासून तयारी करतात ग्रुप बीची, ग्रुप सीची, त्यांना असं काही वेगळं असं काही ताण घ्यायचं, डोक्याला घेण्यासारखं कुठलेही बदल याच्यामध्ये झालेले नाही आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर विज्ञान तर सेम आहे. विज्ञानामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र, ग्रुप बी आणि ग्रुप सीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. गणित आणि बुद्धिमापन चाचणी याच्यामध्ये फक्त नंबरिंगचा बदल झाला आहे. बघा पूर्वी 7 नंबरमध्येच गणित आणि बुद्धिमापन संयुक्तिक यायचं. आपण जर बघितलं ना, आपण काय केलं आहे, प्रत्यक्ष बाबा आपला जास्त कन्फ्यूज होऊ नये, आपण काय केलं आहे, हा ग्रुप बीचा आणि हा ग्रुप सीचा ओल्ड सिलेबस याच्यासोबत आपण तुलना करत आहोत, कारण परत विद्यार्थ्यांमध्ये जास्त कन्फ्युजन होऊ नये. तर नागरिकशास्त्राचं नाव राज्यशास्त्र असं केले, मुद्दे तेच येणार आहेत. त्याच्यानंतर बघा 7व्या विभागामध्ये बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित हे सेपरेट म्हणजे एकत्र होते पूर्वी ओल्डमध्ये, दोन्ही ग्रुप बी आणि ग्रुप सीमध्ये. आता त्यांनी काय केलं, त्याला सेपरेशन केलेलं आहे, म्हणजे स्वतंत्र दिलेत. बघा इथं स्वतंत्र दिले. 7मध्ये दिले आपल्याला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, गुणाकार, टक्केवारी एक सेम, आणि उमेदवार किती लवकर अचूकपणे, म्हणजे आपल्याला सेपरेट असे मुद्दे दिलेले नाहीत. डिटेलमध्ये आपल्याला अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी थोडीशी इथं गुणाची विभागणी होऊ शकते, 15 ऐवजी 20ला येऊ शकतं. मी काय त्याच्यातला एवढा तज्ज्ञ नाही, परंतु
मग त्याच्यामुळं काही जास्त फरक पडणार नाही 2-4 मार्क्सचा, एक लक्षात घ्या. म्हणजे कुठलाही याच्यामध्ये जो आयोगानं जे काही निर्णय घेतला तो स्वागतार्हच आहे. उलट आपल्याला आता 2 परीक्षेची फीस भरण्याची गरज नाही. एकाच परीक्षेमध्ये तुम्ही 10 पोस्टसाठी, परत एकदा लक्षात घ्या, या ज्या 10 पोस्ट आहेत या 10 पोस्टसाठी तुम्ही एकाच परीक्षेसाठी पात्र ठरणार आहात. हां, ज्यावेळेस तुम्ही या परीक्षा, समजा उदाहरणार्थ तुमचे 2, 3, 4 परीक्षेचे रिझल्ट आले, मुख्य परीक्षा मात्र तुमच्या वेगळ्या होणार आहेत. आता पुस्तके कोणती वाचायची आहेत बघा. पुस्तके तर परत एकदा चर्चा होईल, ग्रुप बी आणि ग्रुप सी यांची पूर्व परीक्षेसाठी पुस्तके कोणती वाचायची. आता इतिहास म्हणल्यावर तर ते म्हणले की आधुनिक भारताचा इतिहास, त्यापेक्षा जुनं वर्ग 5वीचं, वर्ग 8वीचं आणि ओल्ड, परत एकदा सांगतो की 11वीचा इतिहास वाचा. जे नवीन विद्यार्थी तर त्यांनी हमखास वाचा. ओल्ड विद्यार्थ्यांनी हे सगळं वाचलेलं आहे. तरी पण एकदा आधुनिक भारताचा इतिहास जयसिंहराव पवार सरचा असेल तरी चालेल, किंवा तुमच्याकडे जो असेल तो चालेल. परत पुस्तक बुक घ्यायची, नवीन घ्यायची काही गरज नाही. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास कटारे सरांचा वापरा किंवा गाठाळ सरांचा वापरा. दोन्हीपैकी एक कोणतंही पुस्तक जरी वापरलं तरी चालेल. आणि जर तुम्हाला सेपरेशनच पाहिजे, कारण बघा इतिहासामधले 4 प्रश्न हे समाजसुधारकावर असतात, म्हणून मग तुम्ही समाजसुधारकाचं एक बुक वापरू शकता. ज्ञानदीप प्रकाशनचं किंवा के सागर प्रकाशनचं, यापैकी कोणतंही बुक तुम्ही समाजसुधारकासाठी वापरू शकता. त्याच्यानंतर मंडळाची क्रमिक पुस्तके भूगोलासाठी काय बघा, 5वी ते 12वी जर तुम्ही भूगोल केलं तर तुमच्या भूगोलाच्या मेन कन्सेप्ट, सगळ्या कन्सेप्ट तुम्ही म्हणता ते अक्षांश, रेखांश, मृदा प्रकार, जमिनीचे प्रकार, तापमान वगैरे, ह्या सगळ्या कन्सेप्ट तुमच्या 5वी ते 12वीच्या भूगोलमधून क्लिअर होणार आहेत. पण जर तुम्हाला वाचायची इच्छा आहे तर तुम्ही भूगोल व पर्यावरण सौदी सरांचं हे बुक जरी एकच घेतलं तरी तुमचे बरेचसे प्रश्न कव्हर होतील. पण समजा तुम्हाला सेपरेशनमध्ये पाहिजे, जसं महाराष्ट्राचा भूगोल, तर दीपस्तंभचं घ्या किंवा के सागर प्रकाशनचं घ्या. कोणतंही एक बुक तुम्ही वापरू शकता, किंवा जे तुमच्याकडे बुक्स आहेत ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. महाराष्ट्रातील जिल्हे के सागर प्रकाशनचं हे जर केलं तर ते जिल्ह्यावर आधारित प्रश्न तुमचे कव्हर करू शकतं. आता राज्यशास्त्र आणि पंचायत राज याचं तुम्ही 12वीचं राज्यशास्त्र जरी वाचून गेलात तर तुम्हाला बऱ्यापैकी 10 पैकी जवळपास 6 पर्यंत क्वेश्चन तुमचे बरोबर येतात. अजूनही जे जुनं 12वीचं राज्यशास्त्र आहे ते जर वाचलं तुम्ही तर 10 प्रश्न जर आले आपल्याला तर 5 ते 6 प्रश्न हे 12वीच्या ओल्ड बुकमधून विचारतात. त्याच्यामुळे वेगळं करण्याची काही असं गरज नाही. तरी पण कोळंबे सरांचं बुक आहे दर्जेदार. त्याचबरोबर ज्ञानदीप प्रकाशनचं किंवा के सागर प्रकाशनचं बी डिटेलसाठी तुम्हाला पंचायतराजचं बुक वापरता येईल. अर्थशास्त्रासाठी देसले सरांचं बुक किंवा कोळंबे सरांचं बुक, दोन्हीपैकी दोघंही दर्जेदार लेखक आहेत. दोन्हीपैकी कोणत्याही लेखकाचं बुक तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर विज्ञानसाठी तुम्ही वर्ग 5वी ते 12वीचे, म्हणजे आता 12वी तर 11वी 12वी इंग्लिशचे, तर वर्ग 5वी ते 10वी पर्यंतचे बुक जे मराठी मीडियमचे स्टुडंट आहेत त्यांनी वाचा. आणि ज्यांचं सायन्स झाले त्यांनी 11वी 12वीचे जरी रीड केले तरी बऱ्यापैकी त्यांचं कव्हर होणार आहे. त्यांना पहिली म्हणजे त्यांना 5वी ते 10वीची वाचण्याची गरज नाही. सायन्स फॅकल्टीच्या स्टुडंटसाठी, म्हणजे आर्ट्स कॉमर्स फॅकल्टीचे स्टुडंट आहेत त्यांनी 5वी ते 10वी पर्यंतचे बुक्स वाचावे. अन्यथा तुम्हाला संपूर्ण विज्ञान नावाचं एक दीपस्तंभ प्रकाशनचं पुस्तक आहे किंवा ज्ञानदीप प्रकाशनचं पुस्तकही विज्ञानचं दर्जेदार आहे. चालू घडामोडीसाठी पण आपल्याकडे बुक्स आहेत. देवा जाधवर सरांचं बुक्स आहे, राजेश भराटे सरांचं बुक्स आहे. त्याच्यामध्ये तुम्ही अजून सेपरेशनमध्ये मासिकं वापरू शकता. पृथ्वी परिक्रमा, युनिक बुलेटिन, चाणक्य मंडळ, यापैकी कोणतंही एक तुम्ही मासिक वापरू शकता. किंवा लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स या वर्तमानपत्रातून तुम्ही दररोजच्या चालू घडामोडी देखील काढू शकता. गणित बुद्धिमत्तेसाठी तुम्ही व्हर्बल आणि नॉन व्हर्बल रिझनिंग RS अग्रवाल सरांचं यूज करू शकता. संपूर्ण सेपरेट गणितासाठी राणे सर, महाले सर, वसे सर यापैकी एक कोणतंही बुक वापरू शकता. बुद्धिमत्तेसाठी अंकलगी सर, राणे सर, ज्ञानदीप प्रकाशन, अभिनव भारत यांचीसुद्धा बुद्धिमत्तेची दर्जेदार बुक्स आहेत. कोणतंही एक बुक तुमच्याकडे पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे विशेष काय आहे बघा, मागील वर्षाचे 4 ते 5 मागील वर्षाचे पेपर, म्हणजे आता तुम्हाला भरपूर सारे मिळतील. तुम्हाला साधारणपणे तुम्ही जर 3-3 वर्षाचे ग्रुप सीचे पेपर आणि ग्रुप बीचे जर पेपर जर सोडवले तर तुम्हाला एकंदरीत MPSCचा काय व्ह्यूज आहे क्वेश्चन बनवण्यामध्ये ते तुम्हाला कळून जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला हे जे क्वेश्चन पेपर आहेत हे आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जातील. ओएसी स्टडी पॉईंट असं तुम्ही टेलिग्रामला सर्च करा किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. आणि आपलं ओएसी स्टडी पॉईंट जे आहे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, कारण त्याच्यावर आपण जे काही ओल्ड क्वेश्चन पेपर आहेत ग्रुप बी
आणि ग्रुप सीचे ओल्ड क्वेश्चन पेपरचे ॲनालिसिस करणारे व्हिडिओ आपण बनवलेले आहेत. ते व्हिडिओसुद्धा तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत. मला वाटतं आयोगानं जो सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबसमध्ये थोड्या बहुत अंशी फरक झालेला आहे. नावात काही फरक झालेला आहे आणि काही मुद्दे त्यांनी वाढवलेत. 7 पार्टऐवजी त्यांनी 8 पार्ट केले आहे. विशेष असं काहीही फरक झालेला नाही. त्याच्यामुळं बुक्स कोणते वापरू, आता काय होईल, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आयोगाचा टाईम टेबल आपल्याकडं आहे. टाईम टेबल जो मी तुम्हाला परत एकदा इथं रिवाईज करतो. आपल्या OSC स्टडी पॉईंटचं टेलिग्राम चॅनलला आपले पोल क्वेश्चन्स असतात, जुने व्हिडिओ आहेत आणि इतर काही आपण सराव पेपरसुद्धा घेणार आहोत. ग्रुप बी ह्या कंबाईन ग्रुप सी आणि ग्रुप बीचे सराव पेपरसुद्धा आपण घेणार आहोत. तिथंसुद्धा तुम्हाला खूप सारी मदत होणार आहे सराव पेपर सिरीजसाठी. मला वाटतं हा व्हिडिओ येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला उपयुक्त ठरेल. धन्यवाद.